हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. ह्याच्यामध्ये मी 3 पाकळ्या लसणाच्या घातल्यात, 2 मिरच्या हिरव्या घातल्यात, एक छोटा कांदा घातला आणि हे खोबरं आहे, वल्लं नारळ आहे बरं का. त्याची मी आज चटणी करायला. ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि जिरे टाकायचे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकणार नाही. मला साधी चटणी खूप आवडती. पोळीबरोबर इतकी छान लागते ना ही चटणी. आता आपण ही कणी मिक्सरमधून काढून घेऊ. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, साधं मीठ टाकायचं आणि जिरे टाकायचे. हे मिक्सरमधून काढून घेते. आता ह्याच्यामध्ये बघा, हे चटणी मोकळी झाली. आपल्याला काय करायचं, आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, आणखी थोडं पाणी टाकायचं आणि चटणी मिक्सरमधून काढायची. चांगली बारीक बारीक करून घ्यायची, दातात अडकती. आणि अशी मोठी चटणी चांगली लागत नाही, एकदम पेस्ट करून घ्यायची याची. आता हे बघा, चटणी किती छान झाली आणि मोकळी पण नाही आणि पातळ पण नाही, मस्त लागते चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर. ह्याच्यामध्ये लाल मिरची टाकली तरी चालते, हिरवी मिरची टाकली तरी चालते. आता हे मिक्सर धुवून मी पाणी घेतलं आहे काढून. चटणी तयार झाली ना, त्याचं मिक्सर धुवून पाणी तयार करून घेतलेलं आहे. ही मिक्सर वाया जाऊ नये म्हणून. आता ही भाजीमध्ये, वरणामध्ये, कशामध्ये पण हे पाणी खूप छान लागते. माझी जरी ही कांद्यापासून तयार केलेली खोबऱ्याची चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी चटणी कशी वाटली. ही चटणी कोथिंबिरीची होती, पुदिन्याची होती, कैरीची होती. आपल्याला ज्याची करायची तशी करायची. मी ही साधी चटणी केली, लसूण आणि कांदा टाकून, हिरवी मिरची टाकून. धन्यवाद.